श्री गुरु चरित्र कथासार श्री गुरूंचे श्रीशैल क्षेत्र प्रस्थान अध्याय 51. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारका, श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी आपल्या शिष्यांना व भक्तांना पर्वतावर गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले. मग सर्व तयारी करून ते 4 शिष्यांसमवेत तिथे जाण्यास निघाले. त्यांना निरोप देताना लोकांना फारच दुःखद झाले होते. ते आर्ततेने म्हणत होते, स्वामी, तुम्ही आमचे मायबाप आहात. तुम्हीच आमचे तारणहार आहात. तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयास जावे. तेव्हा श्रीगुरूंनी त्यांचे सांत्वन केले. म्हणाले, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. मी लौकिकार्थाने गाणगापुरातून प्रस्थान केलेले असले तरी सूक्ष्म रूपाने इथेच राहणार आहे, याची खात्री बाळगा. सद्भक्तांना माझे दर्शन होईल. माझी येथील नित्यकर्मेही चालूच राहणार आहेत. मी सकाळी कृष्णा नदीत स्नान करीन. पंचनदी संगमावरील औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीन. माध्यांनी भीमा अमरजा संगमावर स्नान करीन. मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करीन. माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र लक्ष राहील. संगमावरील अश्वत्थ कल्पवृक्ष आहे, त्याची पूजा करा. विघ्नहर चिंतामणींची पूजा करा. मी माझ्या निर्गुण पादुका मठामध्ये ठेवल्या आहेत, त्यांची त्रिकाल पूजा करा. या सेवेने तुमच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतील. तुमच्या चिंतांचे व कार्यातील विघ्नांचे निवारण होईल. अष्टतीर्थांची यात्रा करणारे मला विशेष प्रिय होतील. त्यानंतर त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. श्रीगुरूंना निरोप देण्यासाठी भक्तजन काही अंतरापर्यंत गेले. परतून आल्यावर श्रीगुरू मठातच आहेत असे त्यांना दिसले. त्यामुळे श्रीगुरू इथेच आहेत याची त्यांना खात्री पटली. आता आम्हाला पलीकडे जायचे आहे. आमच्यासाठी पुष्पांचे एक आसन तयार करा. आम्ही मल्लिकार्जुनांशी एकरूप होऊन राहू. त्याप्रमाणे शिष्यांनी शेवंती, कमळ, कल्हार अशी फुले गोळा करून त्याचे मृदू आसन तयार केले. श्रीगुरू त्यांना म्हणाले, आता तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी जा, परंतु मी निघून गेलो असे समजू नका. मी गाणगापुरात आहे, तसेच मी भक्तांच्या घरातही राहतो. मी पलीकडे पोचल्याची खूण म्हणून शेवंतीची फुले पाठवीन. ती तुम्ही सर्वांनी प्रसाद म्हणून वाटून घ्या. जे माझी नित्यपूजा करतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड निवास करेल. जे माझी कवने गातील त्यांच्या घरी मी नित्य निवास करीन. त्यांना आयुष्य, संतती व संपत्ती प्राप्त होईल. जे माझे चरित्र श्रवणपठण करतील त्यांना सुख, समृद्धी व ऐश्वर्य प्राप्त होईल. श्रीगुरूंनी त्या 4ही शिष्यांना आशीर्वाद दिले. माघ कृष्ण प्रतिपदेस शुक्रवारी बहुधान्य संवत्सरात सूर्य कन्या राशीत असताना शिशिर ऋतूमध्ये पुष्पासनावर बसून ते पैल तीरी निघाले आणि बघता बघता अदृश्य झाले. ते 4 शिष्य चिंतामग्न होऊन तीरावरच थांबले होते. तेवढ्यात काही नावाडी तेथे आले. ते त्या 4 शिष्यांना म्हणाले, तुमचे गुरुदेव प्रवाहातून जाताना दिसले. ते दंडधारी संन्यासी आहेत. त्यांच्या पायांमध्ये सोन्याच्या पादुका होत्या. ते आम्हाला म्हणाले, आमचे नाव नृसिंह सरस्वती आहे. तुम्ही माझ्या शिष्यांना सांगा की आम्ही कर्दळीवनात जात आहोत, तसेच गाणगापुरातही आहोत. म्हणून भ्रांतपणे दुःख करू नका. प्रवाहातून प्रसाद पुष्पे येतील, ती काढून घ्या आणि स्वस्थानी जाऊन आमची भक्ती करा. तुमचे वंशज सुखात आनंदात राहतील. ते ऐकून शिष्यांना समाधान वाटले. ते वाट पाहू लागले. नावाडेही थांबले. काही वेळाने सेवंतीची 4 फुले प्रवाहातून वाहत आली. ती त्या 4घांनी आदराने काढून घेतली. त्यांना वंदन केले आणि एक एक प्रसाद पुष्प घेऊन आपापल्या स्थानी गेले. नामधारकांनी त्या 4 भाग्यवान शिष्यांची नावे विचारली. तेव्हा सिद्ध म्हणाले, श्रीगुरूंचे अनेक शिष्य होते. संन्यास दीक्षा घेतलेले बाळ सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती हे गुरुआज्ञेने तीर्थयात्रेस गेले होते. उपदेशप्राप्त काही शिष्य गृहस्थाश्रमात राहून श्रीगुरूंची सेवाभक्ती करत होते. श्रीगुरूंच्या प्रयाणाच्या वेळी मी स्वतः, सायनदेव साखरे, नरहरी कवी आणि कवीश्वर नंदी ब्राह्मण असे 4घे जण त्यांच्या समवेत गेलो होतो. आम्हीच ती प्रसाद पुष्पे काढून घेतली. ते फूल आजही माझ्याकडे आहे. मी त्याची नित्य पूजा करतो. त्यांनी शेवंतीचं ते फूल नामधारकांना दाखवले. त्या पुष्पाच्या दर्शनाने नामधारकांना अत्यानंद झाला. सिद्ध नामधारकांना म्हणाले, असे आहे श्रीगुरूंचे अद्भुत चरित्र. त्याचे महात्म्य काय वर्णन करावे. ते तुम्ही आस्थेने ऐकलेत, म्हणून मीही आवडीने सांगितले. आता तुमचे दुःख व दारिद्र्य गेलेच म्हणून समजा. श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने तुमचे सर्व मंगल होईल. तुमचे पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होतील व सुखात राहतील. जे श्रीगुरूंची भक्ती करतात त्यांना 4ही पुरुषार्थ साध्य होतात.
त्यांच्या आशीर्वादाने नामधारकांना परमसंतोष वाटला. त्यांचे कल्याण झाले. श्री गुरु चरित्र कथासार अध्याय 51 समाप्त.